नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात. त्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स बाहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मी आलेलो आहे छत्रपती संभाजी नगर मध्ये आणि आज तिथल्या सगळ्या माझ्या ताई इथे आलेल्या आहेत 16 सख्यांचा हा सोहळा साजरा करण्यासाठी. आणि प्रत्येकीच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे, हो 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 हो, कसला आनंद आणि उत्साह आहे हा. पण हा आनंद आणि उत्साह कशासाठी आहे? कारण त्यांना हुकुमाची राणी व्हायचंय. तेव्हा बघूया आजच्या भागामध्ये हुकुमाची राणी कोण होणार आहे, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा आजच्या भागामध्ये या मानाच्या खुर्चीवरती बसण्याचा, विराजमान होण्याचा मान कोण पटकवते ते आपण बघूया. त्यासाठी आपल्या पहिल्या खेळाला 10 ताईंची आवश्यकता आहे. त्या 10 ताई कोण आहेत त्यांनी पटापट इथे यायचंय. या. प्रिय आई, आई तू खूप लवकर सोडून गेलीस आम्हाला. तू जेव्हापासून माझ्या आयुष्यातून निघून गेलीस तेव्हापासून एक एक दिवस खूप मोठा जातोय आई. खरंच आई तू परत ये अशी अपेक्षा करते मी तुला खूप खूप. क्या बात आहे ताई, चेहऱ्यावर स्माईल. छान. हा, गंभीर नको. हा, मस्त, छान. ओके. आपल्या पहिल्या खेळामध्ये ह्या 10 ताई सहभागी झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला. कारण तुमच्यापैकीच 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार पुढच्या खेळामध्ये. ओके, त्याच्यामुळे म्हणून शुभेच्छा आणि अभिनंदन अशासाठी की तुम्ही या 16 सख्यांच्या या कार्यक्रमामध्ये आला आणि येऊन आपल्या पहिल्या खेळामध्ये सहभागी झाल्या. कारण तुमच्यापैकी ज्या 10 ताईंमधूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. कोण हुकुमाची राणी होणार? हात वरती करा, पटापटा हात वरती करा. सगळ्यांनाच व्हायचंय हुकुमाची राणी. हाच तो उत्साह आहे माझ्या सगळ्या ताईंचा. पण हुकुमाची राणी एकच होणार आहे, ती पण तुमच्यामधून. आता ती कोण असेल ते मला माहिती नाही आणि तीच आपल्याला आजच्या भागामध्ये शोधायची आहे. पण मला तुम्हाला सगळ्या ताईंना विचारायचंय. खरं तर मी मगापासून बघतोय, मी ह्या ताईला मला विचारायचंय. ताई, तुझं आधी नाव सांग बरं. कोमल मुंडे. कोमल ताई. मी राहायला संभाजीनगर मध्ये आहे. अच्छा. आणि पण ताई मला म्हणजे तू गृहिणी आहेस बरोबर. घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या तू पार पाडत असतेस. घरातले सगळे टेन्शन्स असतात, सगळं असतं. म्हणजे सगळ्यांना जपायचं असतं, सगळ्यांच्या मनासारखं करायचं असतं. त्या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही म्हणजे सगळ्या गृहिणी तुम्ही खरंच पार पाडत असतात. पण आज इथे आल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावरती एक वेगळंच तेज आहे. तर ताई, तुझ्या या तरुण तेजस्वी त्वचेचं रहस्य काय आहे? आमच्यासारख्या स्त्रियांना आणि सोबत कुटुंब देखील सांभाळणाऱ्या महिलांना स्वतःची काळजी घ्यायला वेळ मिळत नाहीये. पण त्यावर मला एक उपाय मिळाला, तो मी आता तुम्हाला सांगते. ते आहे संतूर, चंदन आणि हळदीचं साबण. हा साबण आमच्यासारख्या स्त्रियांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. यात हळद आणि चंदनाचे गुण पुरेपूर उतरलेले आहेत. चंदन आपली त्वचा स्मूथ आणि सॉफ्ट ठेवायला मदत करते. स्किनचा एक टोन लाइटर करायला मदत करते. त्वचेला तेजस्वी पण बनवते. हळद तर त्वचेसाठी उत्तमच असते. आपण लग्नात देखील हळद लावतो. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे स्किन हेल्दी राहते, त्वचा सुंदर दिसते आणि चंदन असल्यामुळे त्याचा श्वास देखील दरवळत राहतो. संतूर साबणामुळे त्वचा तरुण आणि तेजस्वी राहते, जी आपल्या बिझी शेड्यूलमध्ये त्वचा सुंदर ठेवायला मदत करते. हे जे काय तू सगळं सिक्रेट मला सांगितलेलं आहेस, हे आता सगळ्यांना जवळजवळ कळलेलं आहे. कळू दे की काळजी घेण्याचा आणि सुंदर दिसण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी संतूर साबण वापरायचं. एकदा जोरदार टाळ्या. आणि आता आपण सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. पण आजचा आपला हा जो पहिला खेळ आहे, या खेळाचं नाव आहे चल रे बदका टुणूक टुणूक. चल रे बदका टुणूक टुणूक. बघा मानबिन बघा कशी आहे. ओके. ताई, खेळाचं नाव काय बरं? चल रे बदका टुनुक टुनुक. हे असं पुढे. हे असं पुढे. चल रे बदका टुनुक टुनुक. चल रे बदका टुनुक टुनुक. बोलत राहा. चल रे बदका टुनुक टुनुक. Hey! चल रे बदका टुनुक. चल रे बदका टुनुक 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 टुनुक. बरं, आता हे अशीच घरी जाऊ नका. चल रे बदका टुणूक टुणूक. भावाजी दरवाजा उघडतील वाटेल हे तर काय झालं, कुठे गेली होती ही नक्की? एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ताईंसाठी. आता हा पहिला खेळ असा आहे
की 10 ताई अशा एका लाईनीत उभ्या असतील. ओके, आणि 2 फुगे तुम्हाला देण्यात येतील प्रत्येकीला. दोन्ही फुगे असे असे पकडायचे आहेत काखेमध्ये, असे पकडायचे आणि एक साबण तुम्हाला देण्यात येईल. तो साबण डोक्यावरती ठेवायचा. ओके, आणि असं बदकासारखं पाय असे झाले पाहिजे. तर आता असे 2 फुगे असे ठेवायचे, हा काखेमध्ये धरायचे, काखेत पकडायचे असे. ओके, आणि हा जो साबण आहे तो असा डोक्यावरती ठेवायचे. ताई डोक्यावरती ठेव. हा डोक्यावरती ठेवायचे. ओके, हा असं ठेवलं. असे सगळ्या जणी ती पोझिशन घ्यायची सगळ्या ताईंनी, आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर हे असं चालत जायचंय आणि साबण पडला नाही पाहिजे. साबण पडला नाही पाहिजे. साबण पडला की पुन्हा उचलायचंय, हा पुन्हा जागेवरती यायचंय, डोक्यावरती ठेवायचंय, पुन्हा फुगे असे पकडायचे. हे असं होऊ शकतं. त्याच्यामुळे एकदम फुगे असे जोरात दाबायचे पण नाही, फुटले की तुम्ही बाद. त्याच्यामुळे असे व्यवस्थित वरचेवर पकडायचे आणि साबण पडू नये द्यायचंय. साबण पडला की तसंच फुगा घ्यायचंय, बाजूला घ्यायचंय एखादा, साबण उचलायचंय, जागेवरती यायचंय, पुन्हा ठेवायचंय. तुमच्या समोर जी सफेद रेषा असणार आहे ना ती पार करायची. पहिल्या 5 ताई ज्या येतील, पहिल्या 5 ताई त्या जाण्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये, आणि 5 ताई बाद होणार आहे. कळले तुम्हाला खेळ? नक्की एका लाईनीत उभं राहायचे. हा ओके, चला तर मग या बरं पटकन. आता कमरेत वाका खाली. 1 2 3. हा हा शाबाश शाबाश. हा हा पटकन पटकन. ताई अशीच आहे मागे. ताई तू अशीच मागे. हा हा ताई तू पण आहे. ताई तू पण आहे मागे. हा 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 बरोबर इथे. हा ओके. हा रेडी रेडी. हा ओके. हा हा या ताई तू पण आहे मागे, कारण तुमच्या दोघींमध्ये अटीतटीचा आहे. रेडी 1 2 3. चला पुढे. हा आता पुढे पुन्हा पुढे. हा पुन्हा पुढे. हा पुन्हा पुढे. हा 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 सर. हा हा लवकर लवकर लवकर. हा क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ए हे पाटे हे काय इथे नाटक चालू तिथे. हे पाटे. आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये 5 ताई विजेत्या झालेल्या आहेत, ज्या गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. मंडळी, आपण सुरू करूया आपल्या मनातल्या पत्राच्या या भागाला. यामध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या आयुष्यामध्ये एक व्यक्ती अशी असते की जी फार महत्वाची असते. आपण कधी बोलून दाखवत नाही. म्हणजे साधं समजा सॉरी जरी म्हणायचं असेल तरी सुद्धा आपण बोलत नाही. आपल्याला वाटतं की समोरची व्यक्ती समजून घेईल. नाही, मला असं वाटतं की आपल्या भावना, आपले शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत, आपले विचार त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि म्हणून आपण हा पत्राचा भाग आपण इथे सुरू केलेला आहे. म्हणजे पत्र मनातलं या भागामध्ये पाचीताईंनी पत्रामध्ये आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. तर मी आधी ह्या ताईला विचारतो, ताई हे पत्र आधी तू कोणाला लिहिलेस? हे पत्र मी माझ्या आईसाठी लिहिलेलं आहे. आईलाच द्यावंसं का वाटलं पत्र? जेव्हा आई नसते तेव्हा आईचं महत्व कळतं. स्वामी तिन्ही जगाचा आई बिना भिकारी हे म्हणतात ते चुकीचं नाहीये. प्रिय आई, आई नसल्यावर दुःख जेव्हा कळते, जेव्हा आपल्याला वेदना होतात. आई तू खूप लवकर सोडून गेलीस आम्हाला. तू जेव्हापासून माझ्या आयुष्यातून निघून गेलीस तेव्हापासून एक एक दिवस खूप मोठा जातोय आई. खरंच आई तू परत ये अशी अपेक्षा करते मी तुला खूप खूप.
ताई आज हे पत्र लिहिताना, मनातल्या भावना व्यक्त करताना कसं वाटतंय? खूप छान वाटते, वाईट पण वाटते. आई नसल्याचं दुःख जाणवते मला, पण या कार्यक्रमामध्ये आल्यामुळे थोडासा आनंद पण वाटता. छान वाटलं मला इथे येऊन. आणि आता आपण या ताईंकडे जाणार आहोत. ताई, तू कोणाला पत्र लिहिलेस? माझ्या मिस्टरांना लिहिलेत मी. अच्छा, बरं. तुमच्या सपोर्टमुळे मी पुढे पाऊल टाकायला डगमत नाही. तुम्हाला थँक्यू सो मच. मला 3 मुली सर, तर ते पण त्यांनी एक्सेप्ट केलं. लोक म्हणतात 3 मुली झाल्यात म्हणून काय प्रॉब्लेम होईल बाबा, कोण म्हणजे सर दुनिया अशी निघाली, त्याच्यामुळे खूप फॅमिली मेंबर पण बोलतात आणि मैत्रिणी पण, मित्र पण बोलतात का तू कशाला होऊ दिलं, का होऊ दिलं, आता हे कसं होणार बाबा, काय काय प्रॉब्लेम येतील पुढं. पण ते आतापर्यंत मला एक शब्द हे बोलले नाहीत का तुला 3 मुली झाल्यात मग याचं काय होईल बाबा, काही असे काही अडचण येतील, पण काहीच नाही. ते काय पण मला सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टीला. मी पहिले जॉब पण करायचे, त्यालाही नाही म्हटले नाही ते मला. आता माझं शॉप आहे देवळाई रोडला, मला ते पण बिंदास बसू देतात रोडवर, काय पण काम करायला, म्हणजे नाही म्हणतच नाही कशा कोणत्याही गोष्टीला. त्याच्यामुळे त्यांना थँक्यू म्हणते मी. वा, खूप खूप कौतुक आहे भाऊजांचं. आणि मला असं वाटतं की असा सपोर्ट प्रत्येक प्रत्येक लेडीजला जर माणसाने सपोर्ट केला तर महिला कुठेतरी जाईल सर, काय सारे काम करेल ती. नक्कीच. आणि मला असं वाटतं की ह्याच ताईंचं सगळं म्हणणं लोकांसमोर पोचावं, त्यांच्या घरातल्या व्यक्तींसमोर पोचावं, त्यांच्याकडे पोचावं, त्यासाठीच आपलं हे पत्र मनातला हा भाग आपण करत असतो. आणि ताई, बेटी ही धनाची पेटी असते, तर मला असं वाटतं की 3 धनाच्या पेट्या तुमच्या घरामध्ये आहेत, 3 लक्ष्मी तुमच्याकडे घरात आहे. त्याच्यामुळे खरंच खूप खूप कौतुक आहे. आणि मला असं वाटतं की हे जे विचार भाऊजींनी स्वीकारलेले आहेत की ते ज्या पद्धतीनं सपोर्ट करतात ना, तसा सपोर्ट प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोला खरंच करायला पाहिजे. मला असं वाटतं की तरच आपला संसार छान सुखाचा आणि आनंदाचा होतो. हा जो पत्र मनातला हा जो भाग आहे तो इतका सुंदर आणि गोड आहे ना की सगळ्याच ताई आपल्या मनातल्या छान भावना व्यक्त करतात आणि त्या भावना नक्कीच त्यांच्या त्या व्यक्तीपर्यंत नक्कीच पोहोचेल. ती व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये खूप खास आहे. सावी आणि धैर्याच्या फॅनसाठी खास सुवर्ण संधी. तुम्हाला तुमच्या सावी आणि धैर्याला त्यांच्याबद्दलच्या असलेल्या भावना तुमच्या मनातल्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्यात का? मग वाट कसली बघतायत? त्या भावना लिहा आणि सन मराठीच्या इंस्टाग्राम पेजला DM करा. तुम्ही पाठवलेली सगळी पत्र सन मराठीच्या पेजवरती अपलोड केली जातील आणि त्यातील काही निवडक पत्र सावी आणि धैर्य वाचून दाखवतील. पण पत्र पाठवण्याची शेवटची तारीख आहे 25 जानेवारी आणि 26 जानेवारीला रात्री 9 वाजता सावी आणि धैर्य त्यातील काही निवडक पत्र वाचून दाखवतील. त्या निवडक पत्रांमध्ये तुमचं सुद्धा एखादं पत्र असू शकतं. तेव्हा लवकरात लवकर पत्र लिहायला घ्या आणि तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवा. भाऊक करणारी मनातली पत्र वाचून झाल्यानंतर आता सुरू करूया आपल्या या पुढच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे अटक मटक फुगा फटक. खेळाचं नाव आहे अटक मटक फुगा फटक. अटक मटक फुगा फटक. हा, खेळाचं नाव काय ताई? अटक मटक फुगा फटक. नाचलीच नाही ताई. हा ताई, खेळाचं नाव काय आपल्या? अटक मटक फुगा फटक. नाचत नाचत रेडी. अटक मटक फुगा फटक. खेळाचं नाव अटक मटक फुगा फटक. क्या बात आहे? मटक फुगा एहे, फटक मटक फुगा. क्या बात आहे? अरे हे भाऊजी बघणार आहेत. हा ठीक आहे ना, हरकत नाही. हा ताई, खेळाचं नाव काय? अटक मटक फुगा फटक. अटक मटक फुगा फटक. अटक मटक फुगा फटक. अरे अच्छा, संपलं का? एवढंच होतं? ओके, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. आता खेळाचं नाव तुम्हाला कळलेलं आहे. खेळ असा आहे की तुम्ही बघताय की तुमच्या समोर पेपर कप आहे आणि त्या प्रत्येक पेपर कप मध्ये 5-5 फुगे. ओके, काय करायचं? एका वेळी एक फुगा फुगवायचाय, त्याला व्यवस्थित गाठ मारायची. गाठ मारून झाल्यानंतर तो स्वतःच्याच अंगावरती फोडायचंय. फोडल्यानंतर दुसरा फुगा फुगवायला घेतलाय, त्यालाही व्यवस्थित गाठ मारायची आणि गाठ मारून झाल्यानंतर पुन्हा आपल्या अंगावरती फोडायचंय. ओके, जी ताई कमीत कमी वेळेमध्ये 5च्या 5 फुगे लवकरात लवकर कमीत कमी वेळेमध्ये फुगेल ती असणार आहे विजेती. आणि अशा 2 ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे आणि 3 ताई बाद होणार आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या या खेळाला. 1 2 3 म्हटल्यानंतर. ओके, 1 2 3.
आणि एका वेळी एकच फुगा. आणि फुगा फोडताना एक हात मागे पाहिजे कमीत कमी वेळेमध्ये. व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. फुगा फुटला पाहिजे. व्यवस्थित गाठ मारायचे. हा हा शाबाश. हा हा शाबाश. व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. हा हा जोरात जोरात जोरात. हा असे फुगे फोडले पाहिजे. हा व्हेरी गुड. हा नखानी फोडायचा नाहीये. शाबाश. ओके व्हेरी गुड. हा जेवढा उलट जास्त मोठा फुगवाल जवळजवळ पेरू बनवलेला आहे. ओके हा 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 शाबाश. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि फुगा फुगवून झाल्यानंतर हात वरती करायचंय. व्यवस्थित फुगे फुटतायत की नाही बघा. हा शाबाश शाबाश शाबाश. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा शाबाश. ये बात आहे. हा ये टप्पाक ये टप हात वरती करायचंय. ओके व्हेरी गुड व्हेरी गुड. गाठ मारायची व्यवस्थित. व्यवस्थित गाठ मारायचे. ये बात आहे. हात वरती करायचे फुगे फुगवून झाल्यानंतर. शाबाश. हा हा व्हेरी गुड. हा ये बात आहे. ये हा शाबाश. हा हा लवकर. अच्छा हा व्हेरी गुड. लवकर ये टपाक टपाक. हा हा दुसरा. हा हा व्हेरी गुड. हा ये बात या हा. ताई मी सांगितलं होतं ज्या व्यक्तीवरती राग आहे त्या व्यक्तीला डोळ्यासमोर राहणार. तू एवढं आणलंस की तो फुगा पण नंतर फाडून टाकलास. एवढा कुठल्या व्यक्तीवरती राग आहे मला सांग बरं. हा एवढी ती व्यक्ती कोण होती? म्हणजे फुग्याचाच राग आला मला, फुटत नव्हता. म्हणून फाडूनच टाकला तिने एकदम. हा क्या बात आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि अर्थातच आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे की पाची ताई खूप छान खेळलेला आहे, पण जी दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे जी गेलेल्या पुढच्या खेळामध्ये ती ताई आहे प्रियांका ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे वैशाली ताई. दोन्ही ताई खेळात आपल्या शेवटच्या खेळाकडे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि प्रियांका ताई आणि वैशाली ताई तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या शेवटच्या खेळामध्ये आलेला आहात. कसं वाटतंय ताई? खूप छान वाटतं. आता होणार हुकमाची राणी होणार. हो होणार हुकमाची राणी. पण आधी ताई खरं खरं सांग की हे खेळ खेळत असताना घरच्या जबाबदाऱ्यांची आठवण येते? नाही काहीच नाही. काहीच नाही. काहीच फक्त खेळायचं आनंद घ्यायचा. खेळायचा आनंद घ्यायचा. क्या बात आहे. ताई तुला कसं वाटलंय? खूप छान वाटलं. आल्यापासून एकदम आनंदीच आहे. आणि दिवसभर गेम चालू आहे तरी थकवा नाही आलेला अजून. हो ना. मग क्या बात आहे. व्हेरी गुड. आणि आता नाही नाही म्हणता शेवटच्या खेळामध्ये आलेली आहे. या खेळाचं नाव आहे चमचेगिरी. हा चमचेगिरी ए आहा. खेळ चमचेगिरी असं आहे की तुमच्या समोर प्लॅस्टिकचे बाउल आहे, भांड आहे आणि त्याच्यामध्ये 20-20 छोटे चेंडू आहेत वेगवेगळ्या रंगाचे आणि एक चमचा देखील आहे. हा चमचा देखील आहे म्हणून खेळाचं नाव चमचेगिरी. ओके. आता हा खेळ असा आहे की तुमच्या समोर बाजूला तुम्ही बघितलं तर एक प्लॅस्टिकचं अजून एक भांड आहे. हा चमचा तोंडात असा धरायचा आहे, दोन्ही हात मागे ठेवायचे आणि 1 2 3 म्हटल्यानंतर त्या चमच्यामध्ये चेंडू गोळा करायचे आहेत एका वेळी एक आणि बाजूच्या बाउलमध्ये बाजूच्या भांड्यामध्ये टाकायचे. 2 मिनिटाची वेळेची मर्यादा. 2 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त चेंडू जी ताई आपल्या भांड्यामध्ये टाकेल ती असणाऱ्या या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकमाची राणी. चला तर मग सुरू करूया या खेळाला. 1 2 3 म्हटल्यानंतर. ओके 1 2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित. हा महत्वाचा खेळ आहे चमचेगिरी. ओके ओके 1 2 3. उडवायचा नाहीये चेंडू, उडवायचा नाहीये. हात मागे ताई, हात मागे. हा हा ओके. अर्धा मिनिट झालेला आहे. लवकर ये पाहते. अर्धा मिनिट. शाबाश. ओके ओके. हा मस्त. 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि ना 1 2 3 10 1 2 3
10 10 कुठे 11 आहेत? 10 तर आहेत. कुठे? अरे बघा तर कुठे आहेत? कुठे आहेत? आई, अरे हा माझ्या इथे होता. नाही, याच्यातून हातात गेला. 11 चेंडू ताईने गोळा केलेले आहेत, त्याच्यामुळे विजेती झालेली आहे वैशाली ताई आणि प्रियांका ताई उपविजेती ठरलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन आणि 16 सख्यांच्याकडून हितला भेटवस्तू. कसं वाटतंय ताई? छान वाटते. उपविजेती ठरलेली आहे. पण तू ज्या पद्धतीने सगळे खेळ खेळत होती ना, खरंच खूप छान वाटत होतं. आणि एक जिंकण्याचं काय म्हणतात, एक जिंकण्याची एक शेवटपर्यंत तुझी जी धडपड होती ना, त्याच्यासाठी तुला खरंच सॅल्यूट आहे. खूप छान खेळत होतीस तू. पण शेवटी खेळ म्हटल्यानंतर खेळात हार जीत असतेच. पण कसं वाटतं आज खेळ खेळून इथे या 16 मध्ये सहभागी होऊन? या सोहळ्यामध्ये सहभाग होऊन मला खूप छान वाटलं. कारण खूप दिवसापासूनची इच्छा होती ती सन मराठीतर्फे माझी पूर्ण झालेली आहे. मला एकदा तरी स्क्रीनवर येण्याची संधी सन मराठीनं दिलेली आहे. त्यामुळे आशिष तरतूंचं आणि तुमच्या पूर्ण टीमचं मी मनापासून धन्यवाद देते आणि आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्याबद्दल तुमचं धन्यवाद. वा ताई, खूप खूप थँक्यू सो मच. ताई, आता हा जो कप आहे ना, ह्या कपातूनच चहा आणि कॉफी प्यायची, भाऊजींना द्यायची आणि त्यांना सांगायचंय, हा घ्या कप आणि बसा. हा घ्या कप आणि बसा गप. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. आणि आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे वैशाली ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. सोहळा सख्यांचा. कसं वाटतंय हुकमाची राणी झाली? खूप छान वाटतंय. मुलं म्हणत होते मला, मम्मी तू जिंक, कधीतरी जिंक. आज मी त्यांना हुकमाची राणी बनवून दाखवून. क्या बात खूप आहे. छान वाटेल पण त्यांना. ताई, हे किती वर्षानंतर हे अशा पद्धतीचे खेळ खेळले असते? 20 वर्षांनी. 20 हो. वर्षानंतर तू हे पुन्हा एकदा खेळ खेळलेले आहेस. बरं, त्यावेळेला जेव्हा लहानपणी असताना खेळ खेळताना आपल्या मैत्रिणी सोबत असायच्या, त्या मैत्रिणी अजूनही संपर्कात आहे? हो, 1-2 आहे. एकदा त्यांना आवर्जून हा भाग हो, बघायला सांग. नक्की त्यांना सांगेन. सुद्धा कळू दे हुकमाची राणी हो. कशी होते ती. हो हो, नक्की. ओके, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. मंडळी, छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला आजच्या भागामध्ये हुकमाची राणी सापडलेली आहे. तसंच बऱ्याचशा हुकमाच्या राण्या म्हणजे सातारा, कोल्हापूर, नंदुरबार, बीड सगळ्याकडच्या हुकमाच्या राण्या माझी वाट पाहत आहेत. तेव्हा आपण सगळीकडे जाणार आहोत, रोज भेटणार आहोत आणि रोज बघत राहणार आहोत संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. जोरदार टाळ्या.